सांगितलं की भ्रष्टाचार म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेली ही वाळवी आहे आणि ही जर वाळवी काढून टाकायची असेल, ही वाळवी जर संपवून टाकायची असेल, ही वाळवी जर नष्ट करायची असेल तर नाक्या नाक्यावर चर्चा झाली पाहिजे. नाक्या नाक्यावर ही भ्रष्टाचारी वाळवी संपवण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि म्हणून उद्धव साहेबांनी अतिशय मार्मिक सांगितलं, चहाच्या टपरीवर जा, एखाद्या सलूनमध्ये जा, एखाद्या स्पामध्ये जा, एखाद्या ते महिलांचं काय असतं ते पार्लर मध्ये जा किंवा जिथे कुठे जाल, जिथे कुठे जाल तिथे ही चर्चा करा आणि ही वाळवी संपवा. फक्त सावली नावाच्या बारबाला नाचवणाऱ्या बारमध्ये जाऊ नका, छमछमदास त्यांच्या बारमध्ये जाऊ नका असं उद्धव साहेबांनी सांगितलं. ज्या प्रकारे मंत्रिपद राजीनामा घेण्याची आवश्यकता होती मात्र केवळ ते बदललं जाते, त्यामुळे कुठेतरी वेगळा पायंडा राजकारणामध्ये पडतोय का? मी खरं सांगू का, माझ्या स्वभावाप्रमाणे मी स्पष्ट बोलतो की आपण सगळे म्हणतोय की देवेंद्र फडणवीसांचा नाविलाज झालाय. देवेंद्र फडणवीस हे हतबल आहेत. देवेंद्र फडणवीस हेल्पलेस आहेत. देवेंद्र फडणवीसांची इच्छा असून सुद्धा या मंत्र्यांना बदलता येत नाही. माझ्या दृष्टीने साफ खोट आहे. देवेंद्र फडणवीसांबद्दल अशी सहानुभूती बाळगण्याचं काहीही कारण नाही. याचं कारण असं की मंत्र्यांना पीए कोण द्यायचा, ओएसडी कोण द्यायचा, सचिव कोण द्यायचा, त्यांचा शेवटी प्रायव्हेट सेक्रेटरी कोण द्यायचा, हे सगळं देवेंद्र फडणवीस ठरवू शकतात. तिथं मित्रपक्षांचं ते ऐकत नाहीत. आणि मग जर भ्रष्टाचारी मंत्री असतील आणि आहेतच तर त्यांना काढण्याकरता म्हणून देवेंद्र फडणवीस हतबल नाहीत. किंबहुना माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून डबल गेम खेळतायत. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी दोघांनाही झुंजवतायत. एका बाजूला मी किती चांगला आहे, मला हे महाराष्ट्र राज्य चांगलं स्वच्छ ठेवायचं आहे, मला कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारी लोकांना जवळ करायचं नाही असं बाहेर चित्र उभं करतायत. आणि दुसऱ्या बाजूला जे चुकीचे वागतायत, जे भ्रष्टाचार करतायत, जे चुकीचं बोलतायत त्या सगळ्यांना पाठीशी घालायचं. म्हणजे चित भी मेरी पड भी मेरी म्हणून ज्यांना भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालायचं त्यांची सहानुभूती मिळवायची आणि बाहेर असं वातावरण निर्माण करायचं की भ्रष्टाचारी लोकांना मला काढायचं आहे, त्यांना शिक्षा करायची आहे, पण माझे मित्रपक्ष ऐकत नाहीत. माझं याच्या विरोधात वेगळं मत आहे. जर तुम्ही त्यांचे पीए सचिव बिचिव बदलू शकता तर भ्रष्टाचारी मंत्र्यांना तुम्ही का बदलू शकत नाही? आणि म्हणून या सगळ्यांना पाठीशी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत असं माझं मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आरोप आहे. बुलढाण्यात संजय गायकवाडांनी इलेक्शन कमिशन विरोधात दिल्लीमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. सर्वच विरोधी पक्षातले नेते जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले. असं आहे, मी हे सांगितलं की हे दोन्ही सरकार, केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार, ही या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी आहे, केवळ कीड नाहीये. आणि म्हणून ही वाळवी साफ करायची असेल तर केवळ इंडिया विकास आघाडीच्याच लोकांनी रस्त्यावर उतरून चालणार नाही. तर ज्यांचं या देशावर प्रेम आहे, ज्यांचं ह्या राज्यावर प्रेम आहे त्या सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे असं माझं मत आहे. बुलढाण्यात संजय गायकवाड शिंदे गटाच्या आमदारांनी मेळावा घेतला. या मेळाव्यात बॅनरबाजी होती, त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे कोणाचा फोटो नव्हता, फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या मुलाचा. कुठेतरी आता त्यांना एकनाथ शिंदे वगैरे नेते हे तुमच्या दृष्टीनं संजय गायकवाड हा महत्वाचा विषय, माझ्या दृष्टीने नाही. राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अधिकार मागितलेले आहेत. राज्यमंत्र्यांनी मंत्र्यांकडे ऐसा है कि पूरे देश में जो दिल्ली की सरकार है, जो महाराष्ट्र की सरकार है, ये दोनों सरकारें भ्रष्ट सरकार है. ये दोनों सरकारें चोरी की हुई स्थापित हुई सरकार है.